आजची बटाट्याच्या तिकल्याची रेसिपी। एकसारखं त्याच प्रकारच्या बटाट्याची भाजी जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी जी आहे ही कोकणामध्ये केली जाते। या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की कमीत कमी साहित्यात केली जाते आणि झटकन होणारी रेसिपी आहे। फक्त मसाला करण्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ लागतो तेवढाच, त्याच्याशिवाय या भाजीला इतर वेळ कोणता लागत नाही। त्यामुळे ही भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असा किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करायचं आहे आणि खाली दिलेला जो बेल आयकॉन आहे तो मात्र नक्की दाबा, म्हणजे आम्ही यासारख्या ज्या नवनवीन रेसिपीज टाकत असतो वारंवार त्या आपल्याला लगेच बघता येतील। चला तर मग करूया ही याची आपली बटाट्याच्या तिकल्याची झणझणीत आणि मस्त रेसिपी। आता सर्वप्रथम आपण इथं या बटाट्याच्या तिकल्यासाठी लागणार साहित्य बघून घेणार आहोत। बटाट्याचं तिकलं आहे म्हणजेच बटाटे लागणारच। आपण इथं 3 बटाटे घेतलेले आहेत। या 3 बटाट्यांसाठी आपण 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं ते साधारण अर्धी वाटी किंवा अर्धा कप ओलं खोबरं आहे, धने घेतलेले आहेत, 1 चमचा धने घेतलेले आहेत, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 2, लसूण घेतलेला आहे आपण साधारण 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। ऍक्च्युअली ओरिजिनल हा जो कोकणी पदार्थ आहे याच्यामध्ये आलं वापरलं जात नाही, पण आपण थोडंसं आलं वापरणार आहोत। त्याच्यानंतर इथं आपण चिंच घेतलेली आहे, थोडीशी चिंच घेतलेली आहे। चिंच सुद्धा ऍक्च्युअली कोकणी पदार्थांमध्ये आमसुलाचा वापर केला जातो किंवा कोकमाचा वापर केला जातो, आपण इथं चिंच घेतलेली आहे। त्याच्याशिवाय थोडासा गूळ घेतलेला आहे। फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे। पावडर मसाल्यांमध्ये आपण हळद घेणार आहोत, तिखट पूड घेणार आहोत, मोहरी घेणार आहोत फोडणीसाठी आणि चवीनुसार मीठ। या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपलं जे आजचं बटाट्याचं तिखलं जे आहे ते तयार करणार आहोत। चला तर मग सुरू करूया बटाट्याचं तिखलं करायला। सर्वप्रथम आपण या बटाट्याच्या तिखलाच्या वाटणासाठी काही गोष्टी करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण धने घालून घेणार आहोत, त्याच्याशिवाय लसूण आणि आलं घालून घेणार आहोत। आता सर्वप्रथम आपण बटाटे चिरून घेऊ। त्यासाठी बटाटे हे साधारण मोठ्या मोठ्या आकारामध्ये असे त्याचे काप करून घेणार आहोत आपण आणि हे बटाटे काळे पडू नयेत म्हणून आपण पाण्यात घालून घ्यायचे। या पद्धतीने बटाटे मोठे मोठे त्याचे काप करून आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हा आपला जो सगळा मसाला आहे, मिरची, धने, आलं आणि लसूण हे भिजलेलं आहे जवळजवळ अर्धा तास, आपण ते याच्यामध्ये गाळून घेऊ आणि हा सगळा मसाला जो आहे तो आपण मिक्सर मधून आणि थोडे पदार्थ घालून वाटून घेणार आहोत। हा मसाला आपण सगळा गाळून घेतलेला आहे। याच्यामध्ये अजून काही गोष्टी आपण घालणार आहोत। याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत, टोमॅटो घालून घेणार आहोत, ओलं खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चिंच आणि थोडासा गूळ। या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून या सगळ्या गोष्टी आपण मिक्सर मधून फाईन पेस्ट मध्ये वाटून घेणार आहोत। हा मसाला आपला जो आहे तो छान वाटून झालेला आहे। हे बटाटे जे आपण पाण्यामध्ये घालून घातलेले हे आपण गाळून घेणार आहोत आणि पाणी यातलं काढून घेणार आहोत। यातलं आपण पाणी सगळं काढून घेतलेलं आहे बटाट्याच्या फोडीमधलं। आता याच्यामध्ये आपण थोडीशी लाल तिखट पूड घालून घेणार आहोत, याच्यामध्येच थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या पद्धतीने सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। याला व्यवस्थित सगळ्या बाजूने हळद, मीठ आणि लाल तिखट पूड लागली पाहिजे आणि हे लावून आपण याला एक थोडा वेळ असंच बाजूला ठेवणार आहोत। आता आपले बटाटे जे आहेत ते चांगले मुरलेले आहेत या मसाल्यामध्ये। आता आपण हे बटाटे पॅन मध्ये तेल टाकून दोन्ही साइडने चांगले भाजून घेणार आहोत। इथं मी साधारण 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे बटाटे जे आहेत
ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हे बटाटे जे आहे ते या पद्धतीनं तेलामध्ये ठेवून सगळे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बटाटे जे आहेत सगळे ते आपण व्यवस्थित या पद्धतीने ठेवून शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता आपण हे बटाटे थोडे भाजून झालेले आहेत ते आपण पालटून घेऊ. या पद्धतीनं भाजून झालेले आहेत. दोन्ही बाजूने आपण ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता हे बटाटे आपले भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूने, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. सगळे बटाटे या पद्धतीने प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता या तेलामध्ये आपण थोडी मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी चांगली तडतडली. आता आपली मोहरी तडतडलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडा लसूण घालून घेणार आहोत आणि हा लसूण सुद्धा ठेचलेला लसूण 3-4 पाकळ्या ठेचलेला लसूण याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. जास्त करपवू नका लसूण, फक्त कच्चा स्मेल त्याचा जाईपर्यंत आपण याच्यामध्ये लसूण थोडा भाजून घ्यायचा आहे. लसूण भाजून झालेला आहे आपला. याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ. आणि यामध्ये आपण केलेला जो मसाला आहे तो घालून घेणार आणि हा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला. हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेणार आहोत. आता ह्या मसाला आपला भाजून झालेला आहे. त्याचं तेल चांगलं सुटायला सुरुवात झालेली आहे, तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे बटाटे घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मसाल्याबरोबर मिसळून घेणार आहोत. बटाटे जे आहेत ते या मसाल्यात चांगले मिसळून घ्यायचे आणि याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून आपण त्याच्यामध्ये पाणी घेतलं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे परत एकत्र सगळे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. याच्यामध्ये मीठ बघून घ्या, कारण आपण 2 स्टेजला याच्यामध्ये मीठ घातलं होतं. बटाटे भिजत घालताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं आणि नंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ जर कमी असेल तर मीठ ॲडजस्ट करून घ्या आणि चवीनुसार याच्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि हे मिसळून आपण याच्या एक चांगली वाफ आणणार आहोत. हे चांगलं शिजवून घेणार आहोत. याला एक 5 मिनिटं चांगले वाफ येऊन दे. बटाटे चांगले या मसाल्याबरोबर शिजू दे. आता 5 मिनिटं हे आपलं शिजतंय. आपण ते बघून घेऊ शिजलंय का नाही. ते बटाटा शिजलाय का नाही ते बघून घेऊ. बटाटे शिजलेले आहेत. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालू आणि अशा तऱ्हेनं आपली ही बटाट्याचं तिखलं जे आहे आपलं ते तयार झालेलं आहे. हे आता आपण डिशमध्ये काढून सजवून घेऊ. अशा तऱ्हेनं मित्रांनो ही आपली बटाट्याच्या तिखल्याची रेसिपी तयार झालेली आहे. ही मस्त लागणारी रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली दिलेला बेल आयकॉन मात्र नक्की दाबा. म्हणजे आम्ही यासारख्या नवनवीन रेसिपीज वारंवार टाकत असतो. त्या रेसिपीज आम्ही टाकल्या आपल्याला बघता येतील. हा आमचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.